मित्रांनो, एका संशोधनात असे आढळून आले आहे की 60% पेक्षा जास्त लोक कोणतीही नवीन सवय लावल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात ती सवय सोडून देतात. याने हे स्पष्ट होते की जास्त करून लोक जेव्हा स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतात तेव्हा उत्साहामध्ये येऊन ते मोठमोठ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण हा उत्साह जास्त काळ टिकत नाही आणि परिस्थिती परत जैसे थे होऊन जाते. यासाठी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 अशा सवयी सांगणार आहे ज्या अंमलात आणायला आणि सातत्य राखायला खूपच सोपी आहे. ह्या 3 सवयी दिसायला तर फार सोपी आहेत, पण जर ह्यामध्ये तुम्ही सातत्य राखले तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडू शकतो. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 3, प्रत्येक महिन्याला एक नवीन स्किल शिका. थांबा, लगेच व्हिडिओ सोडून जाऊ नका. मला माहिती आहे तुमचा प्रश्न असेल, स्किल शिकून आयुष्य कसे बदलेल? मित्रांनो, स्किल्स आपल्यामध्ये असलेल्या क्षमता वाढवतात. स्किल्स आपल्याला एक सक्षम व्यक्तिमत्व बनवतात आणि एका सक्षम व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी मान सन्मान केला जातो, कारण लोक त्या व्यक्तीवर आपल्या कामासाठी निर्भर राहतात. एक उदाहरण बघूया. कल्पना करा की तुम्ही कधीतरी मोटरसायकल रिपेअर कशी करायची ही स्किल शिकला होता, ज्यामुळे मोटरसायकल बद्दल तुम्हाला चांगले ज्ञान आहे आणि मोटरसायकलची कोणती पण छोटी मोठी समस्या तुम्ही सोडवू शकता. समजा एके दिवशी तुमच्या शेजाऱ्याच्या मोटरसायकलमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल. अशा वेळी तुम्ही तुमच्या शेजाऱ्याची मदत करू शकता. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमची किंमत वाढेल. स्किल शिकण्याचा दुसरा फायदा म्हणजे यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होते. तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटू लागते. विचार करा, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मोटरसायकल चालवायला शिकला होता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल किती छान वाटले होते. आपले मानवी मन जिज्ञासू असते आणि ह्याला नवीन नवीन अनुभव घ्यायला फार आवडते. यामुळे जेव्हा सातत्याने तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत असता तेव्हा स्वतःला एक चांगले व्यक्तिमत्व बनताना बघून तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटू लागते. प्रत्येक महिन्याला नवीन स्किल शिकण्याचा तिसरा फायदा आहे, तुम्हाला पैसे कमवण्याच्या जास्त संधी उपलब्ध होतात. तुमच्याकडे जेवढे जास्त स्किल्स असतील तेवढे पैसे कमवण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. माझ्या गावामध्ये माझा एक मित्र होता ज्याने असाच टाइमपास म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि त्याच्या ड्रायव्हिंग स्किलमुळे गावामध्ये जेव्हा कधी कोणाला ट्रॅक्टर ड्रायव्हरची गरज लागे तेव्हा लोक माझ्या मित्राला बोलवत असे. अशा प्रकारे फक्त काही वेळ ट्रॅक्टर चालवून माझ्या मित्राची चांगली कमाई व्हायची. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जेवढ्या जास्त स्किल शिकाल तुम्ही तेवढे जास्त पैसे कमवाल. नंबर 2, दिवसभरामध्ये आलेले 2 चांगले अनुभव दररोज डायरीमध्ये लिहून ठेवा. मित्रांनो, तुम्ही ही म्हण नक्कीच ऐकली असेल, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही म्हण पूर्णपणे एका गोष्टीवर आधारित आहे आणि ती गोष्ट आहे सकारात्मक मानसिकता म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना तर त्या चांगल्या असतात ना त्या वाईट असतात. आपण त्या गोष्टीकडे कोणता दृष्टिकोन ठेवून बघतो ह्यावर ठरत असतं ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. पण आजच्या काळात जास्त करून लोकांचे विचार नेगेटिव्ह झाले आहेत. ते प्रत्येक गोष्टीत काहीतरी नेगेटिव्ह काढतात. कुठे फिरायला गेले आणि पाऊस पडायला लागला तर म्हणतील ह्या पावसाने ट्रिपची वाट लावून टाकली. पण आपण ह्या पावसाकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून सुद्धा बघू शकतो. पावसाने तर ट्रिपमध्ये अजून मजा आणली. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट असणे किती गरजेचे आहे हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. एक प्रश्न निर्माण होतो, आपण पॉझिटिव्ह माइंडसेट बनवायचा कसा? आमच्या मते पॉझिटिव्ह माइंडसेट बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कृतज्ञतेची भावना. कृतज्ञता म्हणजे तुमच्या आयुष्यात जे जे चांगले अनुभव, ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहे ते सर्व अनुभव गोष्टींबद्दल देवाचे, निसर्गाचे आभार मानणे. जर तुमच्याकडे काहीच नसेल तरी तुमच्याकडे सुदृढ शरीर आहे याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहू शकता. विचार करा, ह्या जगात अशी किती लोक आहेत ज्यांच्याकडे हात नाहीये, पाय नाहीये,
तुमच्यामध्ये ही कृतज्ञतेची भावना दृढ करायची असेल तर दररोज तुम्हाला आलेले 2 चांगल्या अनुभवांबद्दल डायरीमध्ये लिहायचे आहे. शक्यता आहे एखादा दिवस तुमचा फार वाईट जाईल, तरी सुद्धा तुम्हाला त्या दिवशी 2 पॉझिटिव्ह अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा प्रकारे तुमचे मन प्रत्येक नकारात्मक गोष्टींमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह शोधायला सुरुवात करेल आणि तुम्ही एक समाधानाने भरलेले आयुष्य जगायला सुरुवात कराल. नंबर 1, जे झाले गेले त्याच्याबद्दल विचार करणे सोडून द्या. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू लिव्ह इन युअर पास्ट यू विल बी डिप्रेस्ड, इफ यू लिव्ह इन युअर फ्युचर यू विल बी अँशियस, सो इफ यू वॉन्ट टू लिव्ह हॅपीली लिव्ह इन द प्रेझेंट. म्हणजे तुम्ही जर तुमच्या भूतकाळात जगाल तर तुम्ही दुःखी राहाल, जर तुम्ही भविष्यकाळात जगाल तर तुम्ही चिंतेत जगाल. म्हणून तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही वर्तमानात जगायला शिका. आजच्या काळात डिप्रेशनचे सर्वात मोठे कारण हे आहे की लोक आपल्या भूतकाळातच अडकून राहतात. मित्रांनो, आपल्यापैकी कोणीही परफेक्ट नाहीये, त्यामुळे भूतकाळात प्रत्येक व्यक्ती काही ना काही चुका करतो. प्रत्येकाचे कोणाबरोबर तरी भांडण होते, कधी कोणी आपल्याला वाईट बोलते, कधी आपण कोणाचा अपमान करतो, कधी आपली हार होते तर कधी आपण जिंकतो. पण हे सगळे भूतकाळात घडून गेले आहे आणि जे घडून गेले आहे त्याला कोणीही बदलू शकत नाही, त्याच्यावर कोणाचेही काहीच नियंत्रण नाहीये. म्हणून पुढे काय करायचे आहे त्याबद्दल विचार करा. ज्या चुका झालेल्या आहेत त्याला कशा सुधारता येतील याबद्दल विचार करा. आता काही लोक म्हणतील, आताच तर तुम्ही सांगितले की भविष्य काळात जगण्यामुळे चिंता सतावते. हो, भविष्यात जगण्यामुळे चिंता सतावते जेव्हा तुम्ही भविष्याबद्दल अति विचार करता. मी तुम्हाला भविष्याचे योग्य नियोजन करायला सांगत आहे, ज्यामुळे तुमचे आयुष्य सुखकर बनेल. एलॉन मस्क यांनी 1999 मध्ये X.com नावाची कंपनी चालू केली होती. ही एक प्रकारची ऑनलाईन बँक होती, ज्याच्या मदतीने तुम्ही ईमेलचा वापर करून जगात कुठेही पैसे पाठवू शकता. 2000 साली X.com कन्फिनिटी नावाच्या कंपनीमध्ये सामील झाली आणि ह्या 2 कंपन्यांनी मिळून पेपल नावाची कंपनी बनवली. एलॉन मस्क कंपनीचे CEO होते, पण त्यांचे निर्णय कंपनीतल्या काही अधिकाऱ्यांना आवडत नव्हते. ह्यामुळे एलॉन जेव्हा काही दिवस सुट्टी घेऊन फिरायला गेले होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट रचून त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. जेव्हा एलॉन यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले, राग सुद्धा आला. पण एलॉन मस्क थांबणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी आपला सगळा पैसा स्पेसएक्स या नवीन कंपनीसाठी लावला. आज स्पेसएक्स किती मोठी कंपनी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2006 साली त्यांना नासाकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. इथे एलॉन मस्क यांच्याकडून काय शिकायला मिळते? जे झाले आहे त्याला सोडून द्या, पुढचा विचार करा आणि मोठा विचार करा. जे झालं गेलं त्याच्याबद्दल रडण्यापेक्षा येणाऱ्या आव्हानांना सामोरे जा. ह्याच माइंडसेटने तुम्ही पुढे जाल तर तुम्ही झालेल्या चुकांमधून शिकाल, ज्यामुळे तुम्ही एक समृद्ध आयुष्य जगू शकाल. त्यामुळे जे भूतकाळात घडून गेलं आहे त्याच्याबद्दल विचार न करता नेहमी पुढचा विचार करा. हा दृष्टिकोन तुम्हाला यश आणि सुख दोन्ही मिळवून देईल. मित्रांनो, मी पुन्हा एकदा 3 पॉइंटची समरी सांगतो. नंबर 3, प्रत्येक महिन्यात कमीत कमी एक स्किल नक्की शिका, यामुळे तुमची सर्वांगाने प्रगती होईल. नंबर 2, कृतज्ञ राहा. दररोज डायरीमध्ये 2 चांगले अनुभव लिहा, ज्यामुळे तुमचा मेंदू प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह शोधायचा प्रयत्न करेल. नंबर 1, घडून गेलेल्या गोष्टी विसरून जा आणि पुढचा विचार करा. असे केल्याने तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा पश्चाताप राहणार नाही. याबरोबर तुम्ही जास्त आनंदी आणि यशस्वी असाल. मित्रांनो, आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.